आणि आजची सभा उधळायची का होती तर हिच्यात 500 पोरांना काम भेटणार होतं. ते 500 पोरांना काम आमच्या हातून भेटणं यांना सहन होत नाही आहे. ह्याच्या त्यांनी व्यक्त केली होती की मी काही विरोध करत नाही, मी कुठे कंप्लेंट करत नाही, मी कुठे अर्ज देत नाही. मी अर्ज कसा देतो आता हे तुम्हाला समजेल. आणि माझी विनंती अशी आहे की 3 महिने झाले, आता तरी विसरून जा की बायको पडली आहे. धन्यवाद. Audio Jungle. ते आता प्रत्येक मिटिंगला प्रत्येक विषयाला विरोध करत आहेत. आणि विशेष म्हणजे नगर शहराच्या विकासाच्या विषयांना सुद्धा विरोध केला जातो. ही गोष्ट चुकीची आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांना सुट्टीवर पाठवून एक एक महिना टाईमपास केला जातो आहे. आणि अशा पद्धतीने त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा थांबवलं जातं आहे की 6 महिने फक्त हे आहेत. तर मग त्यांना 6 महिने तर मोकळे सोडा, असं माझं मत आहे. 6 महिने तर विकास करू द्या. 6 महिन्यात नंतर कोण राहतं कोण नाही राहत ते भविष्यात बघता येईल आणि जनता ठरवेल पुढचं मी काय असेल ते. आज 2000 पडल्या, उद्या 20,000 पडसान, असं करसाल तर. आणि माझं म्हणणं काय की विकासाच्या आड येऊ नका. विकासाच्या आड येत असल्यामुळे हा प्रयत्न आहे. आणि दुसरा विषय राहिला आता सफाई कर्मचाऱ्यांचा. तर सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भात आम्ही नेहमी, आपल्याला माहिती असेल की आम्ही नेहमी चांगल्या पद्धतीने विचार करतो. आज आपण पाहिलं असेल की 11 वर्ष झाले यांना 1 रुपया कोणी दिला नव्हता. 11 वर्षामध्ये जे काही दिले गेले असतील थोडेफार, तर ते वशिल्या पद्धतीने दिले गेले. 10% घेऊन दिले गेले. ते कोणी 10% घेतले ते आम्हाला माहिती नाही. पण क्लिअर सांगतो की 2011 ते 22चा बॅकलॉग आम्ही भरून काढला. आणि 22चा बॅकलॉग भरून काढत असताना काही लोक येतात, काही व्यक्तींना उचकवतातसुद्धा. पण माझीसुद्धा सफाई कर्मचाऱ्यांना आणि सर्वांना विनंती आहे की उचकवणाऱ्या लोकांच्या नांदी लागू नका. त्यांना हे धंदे करायचे त्यांना करू द्या. त्याच्याबद्दल आमचं काही हे नाही, कारण लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असे धंदे चालतात. पण त्याला माझं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करा, चांगल्या पद्धतीचं काम करा आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी काय होईल ते करा. आता मी आपल्याला सांगतो की आजच्या मिटिंगला आम्ही सगळे विषय चांगले ठेवले होते. या ठिकाणी विरोध नेहमी आणि चुकीच्या पद्धतीने नगराध्यक्षाच्या अंगावर जाणं, तिथे समोर जबरदस्ती हे पत्र घेण्यास पडेल. घेणं नाही घेणं, आता तुम्हाला जे द्यायचं आहे ते नियम असा आहे की त्यांनी डिस्पॅचमध्ये द्यायचं आहे आणि डिस्पॅचमधून रिपोर्टसहित अध्यक्षाकडे यायला पाहिजे, हा नियम आहे. तर ते तिथे जबरदस्ती द्यायला बघतात आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षाच्या महिलेच्या अंगावर येणं हे चुकीचं आहे. आणि आजपर्यंतसुद्धा आता मला सांगा 3 महिने झाले तरीसुद्धा बरं रडगाणं बंद होत नाही आहे. 3 महिने झाले. आता बायको हारली म्हणून त्रास द्यायचा लोकांना हे योग्य नाही आहे. आणि या गरीब लोकांना द्यायला तर आम्ही तयारच होतो. आज 11 वर्षाचा बॅकलॉग भरला 2022पर्यंत. राहिला आता 4 वर्षाचा बॅकलॉग. 4 वर्षाचा बॅकलॉगसुद्धा आम्ही लवकरात लवकर भरू की जेणेकरून माध्यमातून कोणत्या माध्यमातून पैसे उपलब्ध करता येतील ते आम्ही करू. मी आपल्याला खात्रीने सांगतो की मध्ये 5 कोटी रुपये आले होते. पण ते 5 कोटी रुपये जे सफाई कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे होते ते जर दिले असते तर हे आज परिस्थिती आली नसती. पण ते कचऱ्याचा टेंडरवाला कोण आहे त्याला दिलं. तो कचऱ्याचा टेंडर कोण आहे हे माहिती आहे तुम्हाला, मला काही सांगायची गरज नाही. आता ते मोठे माणसं आहे किराण्यावाले, मला काय आयडिया सांगायची गरज नाही. कारण पण मी स्पष्ट बोलतो की ते 5 कोटी जर या गरिबांना दिले असते तर आज ही वेळ आली नसती. पण आम्ही एकाही व्यक्तीला कमी पडू देणार नाही. त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडू. आणि पगारसुद्धा आम्ही नगराध्यक्षांनी त्यांना सांगितलं की पगारसुद्धा येणाऱ्या महिन्यामध्ये 7 तारखेच्या आत पगार झाले पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि राहिलेले पैसेसुद्धा आम्ही असे तुटत कोणी आला म्हणून वशिला घेऊन तर त्याला देणार असं आमचं नाही आहे. आता 2023चा बॅकलॉग भरू तर पुरेचे पुरे 23चे, 24चा भरू तर पुरे 24चे. जसे पैसे येतील तसे आम्ही त्यांच्यासाठी देऊ. आणि आम्ही बाकीच्या लोकांसारखे कर्मचाऱ्यांचा पैसा आम्ही इकडे तिकडे फालतूक वापरणार नाही. आणि एवढंच नाही तर मी सांगतो आजची सभा यांनी हे करायचा जो प्रयत्न केला आहे, म्हणजे मागच्या सभेतसुद्धा विरोध केला आहे बाकीच्या विषयांना, विकासाला सुद्धा, बाकीच्या गोष्टींना. आणि आजची सभासुद्धा यांना उधळायची होती. आणि आजची सभा उधळायची का होती तर हिच्यात 500 पोरांना काम भेटणार होतं.
ते 500 पोरांना काम आमच्या हातून भेटणं यांना सहन होत नाही आहे, हे खरी गोष्ट आहे. आणि दुसरा विषय याच्यामध्ये मी ना आता एक पत्र दिलेलं आहे की प्रशासकीय काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, जे ठराव झालेले आहे आणि जे बोगस पैसे काढले गेले आहे, या सर्वांचा याच्यामध्ये माहिती घेऊन कडक कारवाई करावी. आज नगराध्यक्षांना मी तशी विनंती केलेली आहे. त्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिटचं आम्ही मागणी केलेली आहे. ते थर्ड पार्टी ऑडिट करून त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा सापडलेला आहे की 4 वर्षामध्ये जो ॲलम पुरवला गेला आहे, तो ॲलम कोणी पुरवला गेला हे पुऱ्या भुसावळ शहराला माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे, कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की ॲलम पुरवणारा कोण. जसं एक सांगतो आपल्याला की जशी बिहारमध्ये एक चोरी झाली होती कशाची, चाऱ्याची, तो जो विषय घडला होता तो होता लालूचा. तो विषय लालूचा होता. इथला ॲलम चोरीचा विषय कालूचा आहे. तर त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी माझी विनंती नगराध्यक्षांना केलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की ॲलम बिलम फालम सर्व बाहेर काढणार आहे. आणि आता यांची इच्छा आहे ना की मी ना सर्व बाहेर काढायचं, तर मी सर्व बाहेर काढणार. आणि त्याचीच इच्छा त्यांनी व्यक्त केली होती की मी काही विरोध करत नाही, मी कुठे कंप्लेंट करत नाही, मी कुठे अर्ज देत नाही. मी अर्ज कसा देतो आता हे तुम्हाला समजेल. आणि माझी विनंती अशी आहे की 3 महिने झाले, आता तरी विसरून जा की बायको पडली आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.